पंचगंगा व्हरायटीचं वांग आहे बघा. ह्याचा कलर तुम्ही पाहू शकता. आणि ह्याच्या उन्हाळ्यामध्ये हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा ह्याचं फुल धरण्याची क्षमता बघा तुम्ही. आज 1 मार्च रोजीचा हा व्हिडिओ आहे. हे पंचगंगामध्ये नंबर 1 व्हरायटीचं वांग. आणि ह्याच्यात आंतरपीक म्हणून गोबीसुद्धा घेतलेली आहे बघा. फक्त आंतरपीक घेता आलं पाहिजे. कसं रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो आहे आणि त्यात नेमकंच फुल धरण्याची कॅपॅसिटी सुरू झाली गोबीमध्ये. आणि हे जे पान टाकले ते हाय टेम्परेचरपासून प्रोटेक्शन करण्यासाठी पान टाकले गोबीचं. असं शेतकरी बांधवांना विनंती आहे की आंतरपीक घेत राहिलं पाहिजे. त्याचबरोबर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. हे गोबी वांग आणि वांगे शेजारी तुम्ही बघू शकता. जवळपास 2.5 किलोचं हे फुल पडले. नंबर 1 व्हरायटीचे हे पंचगंगाचं वांग आहे. त्यात मेथी कोथिंबीर आंतरपीक घेत राहिले पाहिजे. नंबर 1 व्हरायटी. हे नेमकंच वांग्याचा पहिला आणखी तोडा झालेला नाही. नेमकं लहान लहान वांगी लागलीत. फुलामध्ये फुलकळी चांगली. हे पंचगंगा व्हरायटीचे वांग. हे गोबीवर कुठंच फुल कातरणारं किंवा पान कातरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव नाही. हे बघू शकतात. 2-3 वेळेस खत आणि 2-3 वेळेस ट्रेसरच्या फवारण्याचं केल्या ते कोणताच रोगाचा अटॅक होत नाही गोबीवर वांग्यावर. तर सतत करीत राहिलं पाहिजे काही ना काहीतरी. धन्यवाद.